यांना मी आमंत्रित करते. भारत माता की भारत माता की जय म्हणताना पूर्ण शक्तीने जय. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मी या राज्याचा वनमंत्री म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. कार्यक्रम अनेक होतात, पण काही कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण असतात. आज आपण बल्लारशाह शहरातून, ज्या शहराची सुरुवात, ज्या शहराचं नाव बी पासून सुरू होतं, आता बी पासून सुरू होणाऱ्या बल्लारशाहतून बी पासून सुरू होणाऱ्या भारताच्या सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयासाठी आपण कास्ट पाठवतो आहे. हा बल्लारपूर जनतेसाठी, चंद्रपूर जिल्ह्यासाठी आणि विशेष करून वनविभागासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आनंद याचा आहे की आता देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, राष्ट्रहितासाठी, या देशाचा गौरव वाढवण्यासाठी, जगामध्ये भारताची आन बाण वाढवण्याची क्षमता असणारे नेते बसणार मात्र बल्लारशाहच्या सागवानाच्या खुर्चीवर आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. या अगोदर याच नगरातून, एफडीसीएमच्या माध्यमातून, वनविभागाच्या माध्यमातून जो आमचा आत्मा आहे, प्राण आहे, अभिमान आहे, त्या प्रभू रामाच्या मंदिरासाठी आपण इथून कास्ट पाठवलं. जगातला कोणताही भक्त प्रभु रामाच्या दर्शनाला आला, जाएगा तो बल्लारशाह के दरवाजे से ही, असं म्हणता येईल. असा प्रत्येक दरवाजा हा वनविभागाच्या, एफडीसीएमच्या लाकडातून आपण केला. या देशामध्ये विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर देश चालतो. पण ज्या संविधानावर देश चालतो त्या देशाचे निर्णय हे संसद भवनात होतात. संसद भवन आमच्या लोकशाहीचं मंदिर आहे. हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे की संसद भवनाचाही प्रत्येक दरवाजा, फर्निचर हे तुमच्या बल्लारशाहतून गेलेल्या लाकडाचा आहे. हा अभिमान प्रत्येक बल्लारपूर शहरातील जनतेला असावा. भारत मंडपम जगातले, जेव्हा G20 झालं तेव्हा जगातले अनेक राष्ट्रप्रमुख आलेत. तुम्हाला अभिमान वाटेल की राष्ट्रप्रमुखही ज्या खुर्च्यांवर बसले ते भारत मंडपम मध्ये सुद्धा टीक वूड हे याच चंद्रपूर जिल्ह्यातून पाठवलं. आणि आता आपण पंतप्रधानाचं पीएमओ ऑफिस, सर्वच्या सर्व लागणार कास्ट 3018 वर्ग फूट हे तुमच्या माझ्या या वाघाच्या भूमीतून पाठवतोय. आणि हाही आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. टिकवूड कुठचा आहे तर ज्या जिल्ह्यामध्ये जाती जातीमध्ये स्नेह आहे, असा जिल्हा ज्यामध्ये शांती आहे, प्रेम आहे, ज्या भूमीच्या कणाकणामध्ये सेवा करण्यासाठी आनंदवनची शिकवणूक आहे, असा जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या चले जाव आंदोलनात, क्विट इंडिया अंग्रेजो भागो, जेव्हा तेव्हाच्या गवागिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी 7-8 ऑगस्टला अधिवेशनामध्ये घोषणा केली की 9 ऑगस्ट क्रांती दिवस, अंग्रेजो चले जाओ. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, कामरूप पासून कच्छ पर्यंत देशामध्ये प्रत्येक व्यक्ती वंदे मातरम म्हणत, हातात तिरंगा ध्वज घेत इंग्रजांच्या विरुद्ध जेव्हा चले जावच्या आंदोलनात उतरले, तेव्हा हा जिल्हा या देशामध्ये असा जिल्हा होता ज्याच्या जिल्ह्याच्या भूमीत युनियन जॅक खालती आला
तिरंगा फडकगा आणि बर्लिन आकाशवाणीवरून घोषणा झाली की देशामधला पहिला भूभाग आहे जो इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला तो जिल्हा चंद्रपूर आहे. जगातल्या 193 देशात 14 देशात वाघ आहे आणि 14 देशामध्ये सर्वात जास्त वाघ कोणा जिल्ह्यात असेल तो चंद्रपूर जिल्हा आहे. आता तर रस्त्यावर यायला लागले, कधी कोणाशी स्कॅन करतात माहित नाही, एवढे वाघ वाढले. ही वाघाची भूमी आहे. आणि कदाचित एक गोष्ट तुम्ही विसरले असाल, मी आठवण करून देतो की जेव्हा भारत चीनच्या युद्धामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण देशाचे रक्षा मंत्री झाले तेव्हा याच भूमीचे कर्मवीर मासा कन्नमवार ते हिमालयाच्या मदतीला गेले आणि कर्मवीर कन्नमवार ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, माननीय मासा कन्नमवार, स्वर्गीय मासा कन्नमवार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण तिथंच प्रवास थांबत नाही. या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा पंडित नेहरूंनी आवाहन केलं भारत चीन युद्धामध्ये की या भारताच्या सर्वांना आवाहन केलं की सुवर्णदान करा, तेव्हा आज आपण अभिमानाने सांगू शकतो या जिल्ह्यातून जे काष्ट चाललं त्या जिल्ह्याचं पुन्हा एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे भारत चीन युद्धात पंडित नेहरूंनी आवाहन केल्यानंतर सर्वात जास्त देशामध्ये सुवर्ण दान करणारा कोणता जिल्हा होता, तो मुख्यमंत्री स्वर्गीय मासा कन्नमवारांचा चंद्रपूर जिल्हा होता. आणि म्हणून जेव्हा मला निश्चितपणे या गोष्टीचा आनंद होतोय की हे काष्ट जेव्हा चाललं, हे काष्ट चंद्रपूर जिल्ह्यातून बल्लारशातून चाललं, हे प्रतीक आहे वीरतेचं, हे प्रतीक आहे शूरतेचं, हे प्रतीक आहे पराक्रमाचं. जेव्हा ही माननीय आदरणीय पंतप्रधान महोदय या खुर्चीवर बसतील तेव्हा जगामध्ये भारताच्या वीरतेचा झेंडा फडकेल, भारताच्या शूरतेचा आणि पराक्रमाचा झेंडा फडकेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. हा जिल्हा आहे क्रांतीची मशाल पेटवणारा. मला विश्वास आहे की आज आम्हाला इंग्रजांच्या विरुद्ध चले जाव म्हणावं लागणार नाही. पण या खुर्चीवर जेव्हा पंतप्रधान महोदय बसतील तेव्हा म्हणतील आतंकवाद चले जाओ, नक्षलवाद चले जाओ, जातीयवाद चले जाओ, गरीबी मिटाएंगे हा सूत्र जर कुठं असेल तर ते या खुर्चीवरून निश्चितपणे माननीय पंतप्रधान महोदय देतील, हा विश्वास मला आहे. सर्वात जास्त सुवर्णदान देणारा जर जिल्हा असेल तर निश्चितपणे या खुर्चीवर बसल्यावर प्रत्येक गरीबाची, शेतकऱ्याची चिंता या खुर्चीवरून माननीय पंतप्रधान महोदय करतील, याबद्दल माझ्या मनात दूर दूर पर्यंत शंका नाही. आज आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे की आपल्या सर्वांच्या साक्षीने, जसं मी म्हणालो की हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे, तुमच्या सर्वांच्या साक्षीने हे काष्ट चाललं आहे. पंतप्रधानाचं कार्यालय होईल, फक्त पंतप्रधानाचं कार्यालय होणार नाही तर याच्यानंतर जेव्हा पंतप्रधान पीएमओ मध्ये मंत्रिमंडळाची बैठक होईल तेव्हा मंत्रिमंडळाचं कॅबिनेट सभागृह सुद्धा तुमच्या बल्लारशाच्या ठीक वुडनी बनणार आहे. मंत्री कोणत्याही राज्याचा असेल बैठेगा तो बल्लारशा के खुर्ची पे ही कॅबिनेट सभागृह बसता है. एवढंच नव्हे, जेव्हा द्विपक्षीय चर्चा होते, जेव्हा दोन देशाचे प्रमुख एकत्र येतात, भारताचे प्रमुख आणि दुसऱ्या देशाचे प्रमुख, तेही सभागृह याच टिकवुडनी होते आहे. आता अमेरिकेचेही राष्ट्रप्रमुख बसेल बल्लारशाच्या टिकवुडवरच बसेल, काही त्याही खुर्च्या या आपणच करतोय. पंतप्रधान कार्यालयामधलं प्रिन्सिपल सेक्रेटरीचं कार्यालय हे सुद्धा आपल्या खुर्चीनी बनत आहे. तिथे असणारं लाकडी काम, लाकडी फर्निचर हे सर्व
वर्षाच्या तिकवडूमधून होते आहे. आणि हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मलाही आनंद आहे, अभिमान आहे. या अगोदरही आपला बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरचा ध्वज ज्या माझ्या आदिवासी बहिणींनी केला होता तो आजही 7 फुटाचा ध्वज पंतप्रधान कार्यालयात आहे, जो बांबू पासून केला. मी या निमित्ताने वन विभागाचे सर्व अधिकारी, सर्व प्रशासनातील कर्मचारी, वनरक्षक, वनमजूर या सर्वांचंही एक वनमंत्री म्हणून कौतुक करतो, अभिनंदन करतो की आज देशामध्ये वन विभागाची उंची वाढवण्यासाठी या विभागाचा, मग तो एफडीसीएमचा कर्मचारी असेल की एफडीसीएमचा सामान्य मजूर असेल, जीव लावून तो काम करतोय. म्हणून यावर्षी एफडीसीएमची स्थापना झाल्यापासून हे पहिलं वर्ष आहे की सर्वात हायएस्ट डिव्हिडंड माननीय मुख्यमंत्र्यांना 4 दिवसापूर्वी आम्ही दिलं. आम्ही 5,82,00,000 रुपयाचा लाभांश डिव्हिडंड चा चेक आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिला. आणि मला विश्वास आहे की वन विभागामध्ये, एफडीसीएम मध्ये करण्यासारखं खूप आहे. याचा संबंध डायरेक्ट रोजगाराशी येतो. आणि यासाठी आता आपण दुसरा निर्णय केला FIDCचा. ही सुद्धा एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे की फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि या माध्यमातून आता ताडावीमध्ये 10 एकर जागा आपण ताब्यात घेतली. आणि आपला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जर यामध्ये यश आलं तर शेकडो आमच्या सुतार बांधवांना, कार्पेंटर बांधवांना, तरुणांना निश्चितपणे मोठा रोजगार तर प्राप्त होईल. पण या माध्यमातून जगामध्ये आमच्या जिल्ह्याच्या नावाचा गौरव वाढेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. नुकतंच आपण केंद्र सरकारच्या सस्मिरा या केंद्र सरकारच्या रिसर्च इन्स्टिट्यूशन सोबत आता MOU केलाय. आणि तुम्हाला अभिमान वाटेल की आपला जिल्हा, गडचिरोली जिल्हा बांबूसाठी प्रसिद्ध आहे. पण बांबूचा उपयोग हा रोजगारासाठी कमी आणि एकमेकाच्या पायात पाय टाकण्यासाठी जास्त व्हायचा. पण आता सस्मिरा या इन्स्टिट्यूशनशी आम्ही MOU करतोय, MOU केलाय. आणि तो दिवस दूर नाही की कपड्यामध्ये सर्वात उत्तम कपडे जर कशाचे होत असेल तर कापसाचे हो, पण त्यापेक्षाही उत्तम कपडे जर कोणत्यापासून होत असेल तर ते रेशीम किड्यापासून, कापसापासून होत असेल. पण त्याच्यापेक्षाही 10 पट उत्तम कपडे जर कोशापासून होत असेल तर ते बांबूच्या धाग्यापासून होतात. हे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इन्स्टिट्यूशननी रिसर्च मध्ये सिद्ध केलं. जगामध्ये मागणी वाढते आणि म्हणून पहिला प्रोजेक्ट आपण चंद्रपूरमध्ये 29 कोटीचा करतोय, ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्या सोबत भागीदार आहे. आणि मला विश्वास आहे की बांबू पासून तयार होणारे कपडे हे भविष्यामध्ये एक्सपोर्ट होईल आणि बगारशा चंद्रपूर या नाव जगामध्ये जाईल. या दृष्टीनेही आपण पुढाकार घेतला आहे. या भारताच्या सेवेसाठी चंद्रपूरकर जनता नेहमीच तत्पर राहिली आणि याही पुढे एक पाऊल पुढे टाकत. मग आपली सैनिक शाळा असेल, होणारच अप्रतिम देशातलं सर्वात उत्तम SNDT युनिव्हर्सिटी असेल, ज्याचं काम सुरू झालं जेव्हाही तुम्ही चंद्रपूरहून जाता. 62 कोर्सेसचं मुलींसाठी इतकं सुंदर हे SNDT युनिव्हर्सिटीचं सब सेंटर होणार आहे की मी निश्चितपणे सांगेल की इतरांनी हेवा करावा असं हे सेंटर होणार आहे. अरे आमच्या या सर्व कन्या या जय झाशी की राणी म्हणत या बगारशा आणि चंद्रपूर जिल्ह्याचं नाव रोशन करेल हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त करतो. वेगाने काम सुरू. कधी जाताना बघा SNDT युनिव्हर्सिटीचं काम कसं सुरू आहे. अतिशय मोठं कॉम्प्लेक्स तयार होतं. आपल्या जिल्ह्याचं कॅन्सर हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेज असेल, सैनिक शाळा असेल, बोटॅनिकल गार्डन असेल, याला आज एक मोठी मान्यता प्राप्त होते. आणि यासोबतच या मंचावर बसलेले आमचे सर्व सहकारी नेते, पदाधिकारी, बगारशाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व आग्रही आहोत.
आता पट्ट देण्याचा कार्यक्रमही आपण सुरू करतोय, त्याचेही अर्ज भरून घेतोय. 12,000 पेक्षा जास्त पट्टे या शहरामध्ये प्रलंबित आहे आणि त्याबद्दलही आपण काम सुरू केलं आहे. मला विश्वास आहे की आज जेव्हा माननीय पंतप्रधान महोदयांना त्यांच्या कार्यालयासाठी आपण कास्ट पाठवतोय, तर मला विश्वास आहे की आपला तेवढाच हक्क केंद्र सरकारच्या विविध निर्णयावर असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की वंदे भारत ट्रेनच्या बद्दल आपण आग्रह केला होता आणि आज वंदे भारत ट्रेन कोणत्याही क्षणी याची घोषणा होऊन ती सुरू होऊ शकते आणि यामध्ये नागपूर ते हैदराबाद जेव्हा ही ट्रेन सुरू होईल तेव्हा काही तासात हैदराबाद आणि बगारशाह आणि नागपूर याचं अंतर कमी होईल. आनंददायी हा असेल. चंदन भैया, अभी आपको रिश्तेदार को मिलने हैदराबाद जाना बहुत आसान होने वाला है. बस कोई चिंता नहीं, सवेरे गए शाम को पार्टी के मीटिंग में अटेंड, कोई चिंता नाही. आम्हा सर्वांना एकतेच्या माध्यमातून काम करायचं. संकल्प एकच आहे की आपला जिल्हा, आपला भाग, आपला विभाग याचं नाव जगभर घेतलं जावं. वन विभागाच्या माध्यमातून आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही केला. ज्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रोपट्यांची भारत माता हा शब्द तयार केला. पण तिथंच आपण थांबलो नाही. शेवटी भारत माता की जय 15 ऑगस्ट 26 जानेवारी या 2 दिवसापुरता मर्यादित राहता कामा नये. देशभक्ती ना हो क्षणिक उभाग, मन में पळे वह पुरे साल. आणि म्हणून आपण निर्णय केलाय की आज तरुणांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एवढे गुंतून गेले, त्याच्या बाहेर काढायचं असेल तर माझं कर्तव्य काय, जबाबदारी काय, जाणीव काय. आणि म्हणून आपण भारत मातेचं एक उत्तम जे आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला तो शब्द हा झाडांनी तयार करतोय. त्याच्याही डिझाईनला मान्यता दिली आहे आणि मला विश्वास आहे की तिथं भारत मातेचं एक छोटं मंदिर, तरुणांसाठी एक ऊर्जा देणारं केंद्र व भारत माता हा शब्द झाडांनी तयार होईल. एवढंच आहे, खालतून ते दिसणार नाही. उंचावर जाऊन जेव्हा तिथं आपण एक तयार करतोय त्याच्यावर आपण जेव्हा जाऊ तेव्हा झाडांची भारत माता हे या निमित्ताने तिथं दिसणार आहे. त्यालाही आपण आता मान्यता दिली आहे. आपला जिल्हा हा नेहमी अग्रेसर राहावा. आता डीजीसीए कडे शेवटचा टप्प्यामध्ये आहे. मला नेहमी वाटतं, कारण आता बैठकांसाठी मुंबईला दिल्लीला कधी विमानात जातो, पण मला वाटतं की विमानाच्या कॉकपिट मधून कधीतरी आवाज आला पाहिजे, सुधीर भाऊ मी चंद्रपूरचा आहे. आणि आता तोही दिवस दूर नाही. आता मोरव्याची एअर स्ट्रीप चांगली केली, मोरव्याला विमान ठेवायची जागाही लागली आहे. आणि माझा प्रयत्न आहे की 20 पहिल्या बॅचेस मध्ये 10 मुली असाव्यात. SC ST OBC यांना विशेष आपण आरक्षण देतोय. कमर्शियल पायलटसाठी 200 तासाचं विमान उडवावं लागतं आणि त्या दृष्टीने आपल्याला 2 विमान हे आयुक्त महोदयांनी मान्यता ही दिली. विमान आता आपले उपलब्धही झाले आहे. आता फक्त आपल्याला या सर्व अनुसूचित जाती जमाती OBC आणि विशेष करून मुलींसाठी, कारण मला याची जाणीव आहे की मुली जेव्हा ही गाड्या चालवतात त्यांचा ऍक्सिडेंट करण्याचा रेट हा 0.000.1 असतो. 1% पेक्षाही कमी असतात, कारण ते लक्ष बरोबर केंद्रित करतात. पोरांचा वेग जरा ऍक्सिडेंटचा जास्त असतो, इकडे पहा तिकडे पहा. आणि म्हणून 50% म्हणजे 10 आपण महिला पायलट पहिल्या टप्प्यात करायचा ठरवला आहे. कलेक्टर साहेब, पहिले 10 पायलट महिला होगी, SC ST OBC आणि इतक्या स्वस्त आपण पायलट बनवणार आहोत. पण स्वस्त बनवणार आहोत म्हणजे कोणी आलं तर माझ्या चिठ्ठीने ऍडमिशन नाही आहे, ते मेरिटवर होणार आहे. तिथं मेरिट पाहिजे, नाही तर विमान पाडलं तर सगळं आमचा जीव धोक्याचा आहे. त्यामुळे मेरिटवर आहे. पण सर्वात मोठा निर्णय आम्ही यासाठी केला की जर पायलट व्हायचं असेल तर कमीत कमी त्याची फी ₹अर्धा कोटी आहे. गरीबाचा पोरगा पोरगी झोपडीत राहून ₹अर्धा कोटी देऊच शकत नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की या 50 लाख रुपये फी मध्ये 48 लाख रुपये हे आम्ही सरकारच्या वतीने भरणार आहोत.
मला तो दिवस दूर वाटत नाही की जेव्हा कॉकपिट मधून आवाज येईल एखाद्या आमच्या बहिणीचा, भाऊ मी बगारशाची आहे, गोरक्षण वार्डाची आहे, मी बगारशाची आहे, मी टेकडीवर राहते, हरीश शर्मा आगा मी चांगलं बघते, तो दिवस दूर नाही, हाही विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतोय. अपेक्षा एवढीच आहे की आम्ही सर्वजण एकत्र येऊन या शहराच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहूया. जात पात धर्म याच्या बाहेर जाऊन भारत माता की जय म्हणत या देशाचा गौरव वाढवण्यामध्ये आपणही आपला वाटा उचलूया. मी पुन्हा एकदा तुमच्या वतीने, माझ्या वतीने, FDCMचे सर्व कर्मचारी अधिकारी, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व वनरक्षक वनमजुरापासून या वन विभागाला ऐश्वरीय कार्य म्हणून सेवा देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. और संजीव जी, एक बहुत बचपन में मैं यहाँ आता था FDCM के कॉलोनी में, बहुत अच्छी कॉलोनी थी. मैं जब पहली बार आमदार बना तो एक दो मीटिंग भी यहाँ किया. अभी थोड़ी हालत जरा गड़बड़ दिख रही है, तो एक बार चंदन भैया पूरा घुमा दो संजीव जी को और इसका भी नूतनीकरण कर दो जो 94 में था. अभी जरा दिन खराब हुए इस कॉलोनी के. पहले ये कॉलोनी बहुत जानदार शानदार कॉलोनी थी, अभी ये कॉलोनी थोड़ी जरा BPL में गई है. अभी उसको APL में जाओ, उसका एक अलग प्लान बनाओ, पूरी रंग रंगोटी, क्वार्टर्स, ऑफिस में बैठने का, नहीं तो प्राइम मिनिस्टर साहब का ऑफिस हमारे टिकवुड से, और यहाँ प्लास्टिक की कुर्सियां पड़ी है. एकदम अच्छा बनाओ. पैसे चाहिए तो मैं वन विभाग गवर्नमेंट से दे दूंगा, अच्छा बनाओ. मगर संजीव गौड़ के नेतृत्व में FDCM की ये कॉलोनी ये बहुत बढ़िया बने. हमारी ओर से कोई वन विभाग से या मंत्री से करके आपको मदद चाहिए, और कलेक्टर साहब भी है, कलेक्टर के पास भी बहुत पैसा है, चिंता मत करो. तो इनसे भी इधर उधर से अपन थोड़ा सा निकाल देंगे, पर एक अच्छा प्लान बनाओ, बहुत बड़ी आर्किटेक्ट लगाओ. यहाँ के सब जितने FDCM के अपने कर्मचारी हैं उनके साथ एक मीटिंग करो, उनके तरफ से क्या आवश्यकता है, पानी है, बाकी है, सोलार है, बिजली है, क्वार्टर का पेंटिंग है, नहीं तो ये वन विभाग वाले कोई सांप पकड़ता है तो कार्रवाई करेंगे और सांप इनके घर में निकलेगा. ऐसा नहीं होना चाहिए. इसलिए ये कॉलोनी का नूतनीकरण की भी मैं घोषणा करता हूं कि हमारे FDCM कॉलोनी का नूतनीकरण करते हुए ऐसे आप बढ़िया बनाओ कि यहां से कोई ट्रांसफर नहीं मांगे, ऐसा अच्छा बनाओ. या निमित्ताने तुम्ही आगात. खरं तर गणेश उत्सवाचे दिवस आहे. मी भगवान गणपतीच्या चरणी तुमच्या सर्वांच्या सुखासाठी, समाधानासाठी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. सामर्थ्य अमुच्या अंगी यावे शब्द अपुले पेलण्याचे, भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व अपुले ऐकण्याचे.